पशुपती व्रत करताना काय करावे व काय करू नये व कोणते नियम पाळावे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर पशुपती व्रत करताना किती बेलपत्र व्हावे? पशुपती व्रत करताना 108 बेलपत्र व्हावे। जर तुमच्याकडे 108 बेलपत्र नसेल, तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढे तुम्ही बेलपत्र वाहू शकता। पण लक्षात असू द्या, सकाळी जेवढे बेलपत्र तुम्ही वाहिले तेवढे संध्याकाळच्या पूजेला तुम्हाला तेवढेच बेलपत्र व्हावे लागतील। दुसरा प्रश्न असा पडतो की पशुपती व्रताला नैवेद्यामध्ये मीठ चालते का? तर पशुपती व्रताला मीठ चालत नाही। जे आपण नैवेद्य महादेवाला नेणार आहे तो गोड असावा। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, जेवढा नैवेद्य आपण घरी केला तो पूर्ण घेऊन जायचा, घरी काहीच ठेवू नये आणि त्याचे 3 भाग करून 2 भाग महादेवाला व 1 भाग आपल्यासाठी घरी आणावा। पण आपल्यासाठी आणलेला नैवेद्य कोणालाही द्यायचा नाही, फक्त ज्यांनी हे व्रत केले त्यांनीच हा नैवेद्य पूर्ण खावा। ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी आणि घरातील छोट्या लेकरांना सुद्धा हा नैवेद्य देऊ नये। ज्यांनी हा व्रत केला त्यांनीच तो ग्रहण करावा। यानंतरचा प्रश्न असा पडतो की मंदिरातून घरी आणलेल्या त्या एका दिव्याचे काय करावे? तर तो घरी दिवा आपण घेऊन येतो, तो दिवा मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूस प्रज्वलित करावा। तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही पाण्यामध्ये सोडू शकता किंवा गायीला खाऊ घालू शकता। यानंतरचा प्रश्न असा पडतो की पशुपती व्रत करताना कोणत्या दिशेत बसून व्रत करावे? तर पशुपती व्रत करताना आपला चेहरा उत्तरेकडे असावा, म्हणजेच तुम्हाला दक्षिणेकडे बसून हे व्रत करायचे व महादेवाला जल अर्पण करायचे। ज्यांची मनोकामना पूर्ण होत नसेल त्यांनी या दिशेस राहून उत्तरेकडे आपला चेहरा ठेवून महादेवाला जल अर्पण करावे। त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून राहिलेली व्रताची पूजा केली तरी चालेल, कारण हे व्रत महादेवाला आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जाते। त्यामुळे ही पूजा तुम्ही कुठेही बसूनही करू शकता। फक्त जल टाकताना आपले तोंड उत्तरेकडे होईल या दिशेने टाकावे। पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्हाला जिथे जागा मिळाली तेथूनच मनोभावे महादेवाला जल अर्पण करावे। यानंतरचा प्रश्न असा पडतो की पशुपती व्रत चालू असताना नॉनव्हेज खाणे टाळावे का? तर पशुपती व्रतमध्ये नॉनव्हेज खाणे टाळावे। जेव्हा पशुपती व्रत सुरू करतो तेव्हापासून ते उद्यापन होईल तोपर्यंत नॉनव्हेज खाणे बंद करावे। जसे आपण श्रावण महिन्यात पूर्णपणे बंद करतो तसेच नॉनव्हेज खाणे टाळावे आणि घरात सुद्धा नॉनव्हेज करू नये। यानंतरचा प्रश्न असा आहे की पशुपती व्रत करता वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर पशुपती व्रताच्या दिवशी सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये, फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा। पशुपती व्रत करताना मासिक पाळी आल्यास त्या दिवशी फक्त उपवास करावा, मंदिरात जाऊन पूजा करू नये व 1 सोमवार जास्त करावा। संध्याकाळच्या वेळेस जे दिवे लावणार आहे ते कशाचे असावे, तेलाचे की तुपाचे? संध्याकाळच्या वेळेस जे दिवे कणकेचे लावणार आहे ते तुपाचे असावे। यानंतरचा प्रश्न असा आहे की पूजा करताना जे सोबत दिवे घेऊन गेले ते ताटात ठेवून पूजा करावी का? तर मंदिरात घेऊन गेलेले कणकेचे दिवे हे शिवलिंगासमोर प्रज्वलित करायचे आहे। ते दिवे ताटात प्रज्वलित करू नये किंवा ताटात ठेवून पूजा करू नये। आपल्या ताटात जी आरती आपण सोबत घेऊन जातो त्याच आरतीने महादेवाची आरती करावी। यानंतरचा प्रश्न आहे की हे व्रत कोण करू शकतो? तर हे व्रत कोणीही करू शकतं, पुरुष असो किंवा स्त्री असो, कोणीही करू शकतो। शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर त्या दिवशी उद्यापन करू नये, फक्त उपवास करावा, कारण हा सोमवार पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही। यानंतरचा प्रश्न असा पडतो की शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळी 6 दिवे व गोड नैवेद्य घेऊन जायचं का? तर हो, या पशुपती व्रताच्या उद्यापन करताना शेवटच्या दिवशी 6 कणकेचे दिवे आणि नैवेद्य सोबत घेऊन जावे लागेल, कारण पशुपती व्रत हा 5 सोमवारचा असतो। त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी सुद्धा जसे 4 सोमवारी पूजा केली तशीच करावी। पशुपती व्रतामध्ये घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालेल का? तर नाही, आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करता येणार नाही, कारण की पशुपती व्रत हे मंदिरात जाऊनच करावे लागेल, कारण मंदिरात शिवलिंग हे स्थापित केलेले असते, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही। त्यामुळे मंदिरामध्ये महादेवाचा वास असतो आणि आपल्या घरातील शिवलिंग हलवले जाते, ते एका जागी स्थापित केलेले नसते। त्यामुळे मंदिरात जाऊनच हे व्रत पूर्ण करावे। तर पशुपती व्रतामध्ये काय करू नये?
तर पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाताना चप्पल घालून जाऊ नये. जर पशुपती व्रत हे नवरा बायको जोडीने करत असल्यास किंवा इतर व्यक्ती घरातील करत असेल तर त्यांचे ताट वेगवेगळे असायला पाहिजे. पशुपती व्रताची पूजा ही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी असते. त्यामुळे पूजेच्या ताटात 2 वेळा पूजा करता येईल एवढे सामग्री सोबत घ्यावी आणि जे पूजेचे ताट सकाळी तुम्ही घेऊन जाता तेच ताट सायंकाळी सोबत घेऊन जावे. 5 सोमवारी तुम्ही एकाच मंदिरात पूजा करावी. दुसऱ्या मंदिरात पूजा चालणार नाही. म्हणजे ज्या मंदिरात तुम्ही पशुपती व्रत सुरू केले त्याच मंदिरात पशुपतीचे उद्यापन करावे. दुसरे मंदिर जमणार नाही. यानंतरचा नियम असा आहे की पूजा करते वेळेस ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप करावा. पशुपती व्रत हे खूप शक्तिशाली आहे. जर हे व्रत तुम्ही नित्यनियमाने केल्यास तुमच्या सर्व इच्छा नक्कीच महादेव पूर्ण करेल. जर ही माहिती तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.